समाजवादात शक्ती त्यावरतीचे गुंड सामील झाले असे या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारताचं संविधान जिवंत राहिलं पाहिजे, नव्हे तर देश संविधानाच्याच मार्गाने चालला पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी खरं तर मुलं ही देवाघरची फुलं म्हणतात, परंतु या संघ सरकारने निकम्या सरकारने तुमच्या आमच्या विद्यार्थ्यावर शिक्षणाच्या संदर्भात मागण्या मान्य करून घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर अमानुष लाठी हल्ला केला, म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचे हृदय जिवंत आहे. त्या सर्व पक्षीय मंडळींकडे पहिल्यापासून भारतीय नागरिकाचं मनापासून स्वागत करतो. मित्र, हा कोणा एका पक्षाचा कोणा एका विचाराचा तर प्रयत्न नसून हा भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं संविधान जिवंत ठेवण्यासाठी माणसाचे हक्क आणि कर्तव्य त्याची जाणीव करून देण्यासाठी चपचप मोदी करता है, विद्यार्थ्यावर अमानुष लाठी हल्ला करणाऱ्या सरकारचा आज या ठिकाणी आपण सर्व जिल्ह्यातील शहरातील व तालुक्यातील सर्वपक्षीय तालुकाध्यक्ष व सर्व पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आपण सर्वांनी या ठिकाणी केंद्र सरकारच्या हुकुमशाही विरोधाचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. आज आपल्या विरोधाला दिल्ली जंतर मंतरवर अमानुष लाठी हल्ल्याचा मुकाबला करून भारतीय लोकशाही जिवंत होण्याचा महान कार्य करत आहेत. तरी जोपर्यंत या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी चळवळ जिवंत आहे असे तानाशाही सरकार येतील जातील, परंतु आंबेडकरी विचार हा कधीच संपणार नाही हे लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समुद्राचं मंथन केल्यानं मंथन होऊन जाईल, परंतु बाबासाहेबांचे विचार कधीच संपणार नाही हे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जोपर्यंत या देशाची जनता एकत्र येऊन संघर्ष करत नाही आणि डॉक्टर बाबासाहेबांनी एक वेळा सांगितले, एक वेळा संघर्ष केल्यानं तुमची लोकशाही मजबूत होणार नाही, तुम्हाला निरंतर संघर्ष करावा लागणार आहे, तेव्हा आपले हक्क अधिकार भेटतील. आज एका मुलीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला जंतर मंतरवर अमानुष लाठी हल्ल्याचा मी सर्व दिल्ली तालुक्यातील जनतेच्या वतीनं पहिलं त्या मुलीचा मृत्यू कारणीभूत ठरलेल्या दिल्ली पोलिसांचा या ठिकाणी काही निषेध करतो. आणि दुसरी गोष्ट, केंद्र सरकार ही सरकार जनतेची सरकार आहे हे विसरून गेली. कारण का, जनता या देशाची मालक आहे आणि मालक नको म्हणत असेल तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा या ठिकाणी झालाच पाहिजे. आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही भारतातली 140 कोटी जनता गुन्ह्याने बसणार नाही, लक्षात घ्या. ही माननीय उपविभागीय अधिकारी तहसीलदार साहेब यांना जाहीर विनंती करतो, आपणही या देशाचे नागरिक आहात, आपल्यालाही भावना आहेत, आपल्यालाही मुले बाळे आहेत, शिक्षण तुमचे मुलं शिकत आहेत, आमच्या भावना केंद्र सरकारला तात्काळ कळवावा. मी एवढे बोलून मला बोलायचं भरपूर आहे, परंतु एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. हम सब एक है और कयामत तक एक रहेंगे इंशाअल्लाह. या ठिकाणी दिल्ली येथे जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आणि या आवाहनाला नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सर्व समाजवादी पक्षांनी जाहीर पाठिंबा देऊन आज बिलोली येथे बिलोली बंदला मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी झाला. सरकार आज 2024 मध्ये
शिक्षणाचं बाजारी करून शिक्षणाचं खच्चीकरण करून ते शिक्षणासाठी अहोरात्र एक नीट प्रयत्न करण्यासाठी लाखो विद्यार्थी देशाच्या भवितव्य घडवण्यासाठी ते परीक्षेतून पास होतात. त्याच परीक्षेत पेपर लीक करून इथल्या शिक्षण व्यवस्थेवर झालं घालण्याचं काम या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं आहे. मित्रांनो, स्वावलंबी नावाच्या शास्त्रज्ञानाने देशाच्या हिमालयनच्या आणि सर्वांच्या ठिकाणी देशाच्या लष्करासाठी अनेक असे उपक्रम राबवून देशाच्या लष्करी सैनिक कसं तिथं संरक्षण करेल यासाठी काम करत असणाऱ्या प्रधानमंत्री यांना 20 दिवस उपोषण अन्न पाणी त्याग करून तो माणूस तिथं आहे. त्याच्या आंदोलनावर देशातल्या कोटी विद्यार्थ्यांनी तिथं जाऊन निषेध नोंदवला आहे. त्याच्या दिल्ली पोलीस आणि केंद्र शासनाच्या संरक्षण दलाने विद्यार्थ्यांना लाठी हल्ला केला आहे. एकीकडे म्हणायचे की शिक्षण होणार आहे. शिक्षण हे नागरिक बोध आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. या देशाला जर मुख्यगिरी करायचं असेल तर देशाच्या या विद्यापीठांमध्ये जागतिक विद्यापीठामध्ये आपल्या भारताचे किती विद्यापीठ आहेत हे आपल्याला चिंतनाचा विषय आहे. मित्र सोनावरती जे काही साधेसुद्धा व्यक्ती नाही आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये भरघोस असं योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यावर 3 दिवस चित्रपट आलेला आहे. आपण सर्वांनी पाहिलेला आहे. पण त्या व्यक्तीने हे देशासाठी एवढं काम करत असताना सुद्धा या देशाच्या सरकारने नुसतं लहान मोठ्याचं राणी लक्षण होतं असं काम केलं आहे. देशाच्या कोटी लोकांची भावना असलेल्या आयोगामध्ये प्रधानमंत्र्यांचे प्रश्न बदलले जातात. पण शिक्षण व्यवस्थेचा खच्चीकरण झालेला बाजारीकरण झालेला हा इथला धर्मेंद्र प्रधान नावाचा एक मंत्री सुद्धा बदलू शकत नाही. कारण देश हे शिक्षणाने मोठा होतो. देश हा इथल्या इंजिनिअरिंग मेडिकल क्षेत्रामधल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे मोठा होतो. पण देशाच्या या विशेष बाबीकडे लक्ष न देता एका ट्रस्टीला बदलण्याकडे सरकारचं लक्ष आहे. पण 20-25 दिवस उपोषणासाठी बसलेल्या व्यक्तीकडे लक्ष न देता आणि त्या मागणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मारले आम्हाला लाठी हल्ला करणे हा सरकारचा उद्देश आहे. आणि या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि इथं शिक्षणासाठी जमलेला सर्व भारतीय बांधवांनी या आंदोलनात आल्याबद्दल मनपूर्वक स्वागत करतो. आणि धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देतील आहे अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. सर्वप्रथम आज इथे जमलेल्या सर्व दिल्ली येथे जंतर मंतरवर झालेल्या मुखर्जावर सर्व जमून इथं प्रतिसाद दिला त्यांना मी मानाचं वंदनावर नमस्कार करतो. मला इथं सांगायचं आहे की आपला बापच अनाडी आहे. अनाडी बाप घराला साप, अनाडी आई घर वाया जाईल हे प्रत्येक लोकांनी सांगून केलेलं आहे. निश्चित आहे 2 प्रकारे इथे झालेला आहे. जो आज जो खर्च झाला ते मागील काळामध्ये आम्ही त्याच्यामध्ये वाचलो होतो जनरल डायर. आज हा पंतप्रधान आपल्या देशाचा पंतप्रधान एक जनरल डायरचा पवित्रा घेतलेला आहे. तिथं झालेल्या वेळ हल्ल्यावर असतात आपल्या गाड्यामध्ये बसून तिथं सगळं झालेलं कर्तव्य पाहून देखील असं त्यांनी विरोधात दिल्लीमध्ये जी घटना घडली घटना बघितल्यानंतर प्रत्येकाचं हृदय जर ज्याला हृदय असेल त्यानं प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं की एवढ्या विचार एवढा अमानुष लाठी हल्ला झाला ते अख्ख्या देशानं बघितलं. ज्याच्या वेळेस मोदीवर कुठलं संकट येते त्यावेळेस त्या ठिकाणी पोलीसचा वापर केला जातो. आणि त्याच माध्यमातून पोलीस कमी परिस्थिती काय आहे की म्हणून त्या पोलिसाच्या वेशामध्ये काही RSSचे गुंडे बीजेपीचे गुंडे त्याच्यामध्ये घुसवले होते. कारण पोलीसवाले एवढे अमानुष राहू शकत नाहीत. पोलीसवाल्याला किमान माणसाला मन तरी असेल. परंतु या अमानुष असल्या भाजपच्या लोकांना कसलंच मन नाही. अरे जे मागणी करणारे होते ते विद्यार्थी होते जे की भविष्यामध्ये होणाऱ्या परीक्षा चांगल्या घ्या. जर तुम्हाला परीक्षा चांगल्या घेता येत नसतील तर राजीनामा द्या. ही मागणी काही वाच नाहीये. तरी पण यांना इगो जागी झाला आम्ही कसा राजीनामा द्यायचा. अरे ज्यावेळेस महाराष्ट्रावर 26/11चा हल्ला झाला कसा सापडला डोळ्या घेऊन मुंबईमध्ये त्यावेळेस एका व्यक्तीमुळे 3 लोकांनी राजीनामा दिला होता. देशाचे गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, राज्याचे गृहमंत्री RR आबा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे तिघांनी नैतिकतेचा स्वीकार करून राजीनामा दिला. ही काँग्रेसची विचारधारा होती. किमान या माणसामध्ये जाऊन तुम्हाला मत मागता येत होतं, तुम्हाला न्याय मिळत होता. आता तर न्याय मागाव कोणाकडे हा प्रश्न पडला.
त्याच्याकडे न्याय मागावा. ते न्यायाधीश विकल्या गेले, हायकोर्ट विकल्या गेले, सुप्रीम कोर्टचे जज विकल्या गेले. मागणार न्याय कुणाला? इतकी वाईट अवस्था आज देशात घेऊन बसलेली. आज मी एक अभिमानाने गोष्ट सांगू इच्छितो की देशामध्ये जर कोणाने दिल्ली टाकली असेल तर त्या महाराष्ट्राच्या पोराने, त्या अभिजित तुपकेने एक दलित मुलगा देशामध्ये जाऊन देशाच्या तर तानाशाला जाऊन टक्कर द्यायला तयार आलाय. ही महाराष्ट्राची मातृभूमीची शक्ती आहे. ही शक्ती आपण सर्वांना एकत्र ठेवू जर लढलो तरच ह्या हुकुमशहाच्या विरोधामध्ये आपल्याला टिकू शकतात. नाहीतर हे मुसलमानाला वेगळे काढणार, हिंदूला वेगळे काढणार, दलितांना वेगळे काढणार, प्रत्येकाला वेगवेगळे काहीतरी आमिष दाखवतील आणि यांच्यामध्ये भांडणं लावतील आणि आपल्यावर राज्य करतील, हुकुमशाही करतील आणि आपल्याला गुलाम बनवून ठेवतील. मी म्हणून प्रत्येकाला एक विनंती करतो, 2002 मध्ये त्यावेळेस सुप्रीम कोर्ट, आपल्या देशाचं सुप्रीम कोर्ट जे की इमानदारीने चालत होतं, आत्ताचं चालते की नाही मला माहित नाही, त्यावेळेच्या सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशाला घातक आहेत, मानवी समाजाला घातक लोक आहेत. त्यावेळेचं सुप्रीम कोर्ट सांगितलं होतं. आता तेच घातक लोक वर जाऊन बसले. आता ते आपले काही विचार करणार आहेत का? पण इतकी हुकुमशाही असलेले माणसं त्या देशावर बसले. अरे त्या सोनू वांगचूकचं काय? ज्याच्यावर सिनेमा बनलाय, ज्याला 40-50 देशांनी पुरस्कार दिलाय, एवढा सायंटिस्ट आहे तो. मिलिटरीला तिथं तेवढ्या मायनस डिग्री मध्ये काम करणाऱ्या तिथल्या सैनिकांना तो आपलं छत मिळवून दिलाय. जे मुलं शाळेमध्ये शिकत नाहीत, नापास होतात, ते फ्रस्ट्रेशन जातात, परिणाम घडेल लोक, अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोठी शाळा काढलाय आणि तिथे शाळेमध्ये शिकतात. त्याच्याकडे बघितलं तर असं देशाला तसं पाहिलं तर त्याच्या राज्यातून कुठलाच टॅक्स दिला जात नाही, तरी पण तो त्या राज्याचा एकमेव माणूस आहे जो टॅक्स देतो गव्हर्नमेंट. तो बी कमी टॅक्स देत नाही, दरवर्षी 100-200 कोटी रुपये टॅक्स देतो. एवढ्या मोठ्या माणसाला काय गरज आहे का आपल्या विद्यार्थ्यासाठी लढायची? त्याच्याकडे मर्सिडीज कार आहे, मोठे बंगले चालले, तरी पण तो आपल्यासाठी, या इथल्या येणाऱ्या पिढीसाठी 20-22 दिवसापासून त्या जनतेबद्दल उपोषणाला बसतो. तर तेवढे झालं तरी किमान त्या सरकारमध्ये 40-50-60-70 मंत्री आहेत. एकाही मंत्र्याला वाटलं नाही जाऊन त्या सोनू वांगचूकला जाऊन भेटा, त्याच्या समस्या काय विचाराव. आणि लोकशाही आहे काय? ही आता हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल. उद्याची ही लोकशाही मला वाटत नाही टिकल. जर आपण संघटित होऊन राहिलो आणि एकत्र मिळून राहिलो तरच उद्याचा भारत आपण सुरक्षित करू. मी तुम्हाला नक्की एक सांगेल की येणारी जी आता आपण लढतो ते उद्याचे स्वातंत्र्य सैनिक राहणार, ध्यान ठेवा. कारण हे सगळे माणसं आज लढणार या तानाशाच्या विरोधामध्ये, ते सगळे स्वातंत्र्य सैनिक राहणार आहेत. अशा प्रकारची ही सत्ता आता जाणार नाही. कारण त्यांनी ईव्हीएम हॅक केले, निवडणुकीचे आयोग हॅक केले, पोलीस हॅक केल्या, सीबीआय, ईडी, जे लोक असे ऐकत नाहीत त्याला त्या मार्गाने कसं आपलं करायचं, दबाव टाकायचा, हेच काटेकडे प्रयत्न चालू आहे. का जंतर मंतर बाळासाहेब आंबेडकर जाऊन भेटले त्या अभिजित तुपकेला, सोनू वांगचूकला, राहुलजी गांधी देशाचे, त्यांना सभागृहामध्ये बोलून घेतलं जात नाही. त्यांनी म्हणलं की आपली आता सुरू झाली नाही संसद, संसदेमध्ये आम्हाला बोलू द्या. ते म्हणजे सरकारला विचारावं लागेल. कोण म्हणते? ते सभापती. सरकारला विचार, सरकारच्या विरोधात भूमिका मांडायची, सरकार त्याला बोलू देईल का? परवानगी देईल का? अशी परवानगी दिली नाही. म्हणून त्यांनी प्लॅन केला. देशाचे नेते खरगे साहेबांचा वाढदिवस होता, त्या वाढदिवसामध्ये खरगे साहेबांचं घर आणि मोदींचं घर बाजूला बाजूला लागलं. वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी सगळी काँग्रेसची पूर्ण खासदार मंडळी त्या ठिकाणी खरगे साहेबांच्या घरी गेली आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी निर्णय केला की आता मोदीचं घर आपण शांत करू टाकू. आणि मोदीच्या घरासमोर जाऊन सगळ्या काँग्रेसच्या खासदारांनी, सगळ्या देशातल्या विरोधी खासदारांनी त्या ठिकाणी जाऊन हल्ला बोल केला. आता त्यांना जाग आली, ते म्हणतात आता तुम्हाला बोलायला तयार आहोत. आम्ही त्या कोणातरी मंत्र्याला पाठवलं आणि तुम्हाला बोलण्यासाठी तयार झालो. उद्या आम्हाला सभागृहामध्ये बोलून दिलं जात नाही, ते नको, आता उद्या बोलून बोला. तर यांनी सांगितलं की पहिलं धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्या, ज्याच्यावर तुमचा काय जीव एवढा अडकला. अरे एका माणसावर नुसता आक्षेप झाला, अजितदादा पवार स्वर्गीय, फक्त एक शब्द वाईट गेला त्याच्यात, लगेच दुसऱ्या दिवशी येऊन राजीनामा देऊन निघून गेले.
इतके त्यागी माणसं, इतके प्रामाणिक माणसं होते. आज ही अवस्था तयार करून ठेवली आहे की देशात महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री जो विमान दुर्घटनेत मरतो त्याची साधी एफआयआर आपल्या महाराष्ट्रामध्ये होत नाही. अरे गावात कुठलं भांडण झालं तर एखादा माणूस लगेच एफआयआर करायचा त्याची एफआयआर होते. त्याच्यामध्ये काहीतरी काळं केलं. म्हणून लक्षात घ्या की एवढं साधं सोपं नाही. हे सगळी खूप मोठी हे काय चाललंय देशामध्ये, हे हुकुमशाही आणण्याचं तंत्र चालू आहे. हे देश हुकुमशाहीकडे नेण्याचं काम चालू आहे. आपल्याला एवढ्या सोप्यामध्ये आपल्याला हे सध्या मला वाटत नाही की आपल्याला हे सगळं मान्य होईल. ही अपेक्षा आपण आता करणं चुकीचं आहे. पण आपल्याला सर्वांना विनंती आहे, ज्या ज्या वेळेस अशा काही घटना घडतील त्याच्या वेळेस मी आता सांगितलं तुम्हाला आपण सगळे मिळून एकत्र त्या ठिकाणी लढा देऊ. मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल, शिवसेना उभाटा गट असेल आणि वंचित बहुजन आघाडी असेल, मराठा क्रांती मोर्चा असेल, इतर सर्व संघटना असतील, सगळ्या संघटनेचा एकत्र येऊन आपण लढलो तरच या तानाशाहच्या विरोधामध्ये आपण टिकू शकतो. आता यानंतर हळूहळू सुरू होईल की त्या घटनेमध्ये दिल्लीच्या जय भीम नारा चालणार. अरे जय भीम नाराच चल मला त्या ठिकाणी दाखवून देईल की उद्याचं काय स्वातंत्र्य मिळवण्याचा नारा बनेल. आणि उद्याचा दिवस त्या दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं आपलं जे पोरं त्या ठिकाणी गेलंय ते एक दिल्ली घेऊन टाकले. त्या दिल्ली घेऊन केलेल्या महाराष्ट्राच्या पोराला आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. कारण त्यालाही काही गरज नाही. तोही अमेरिकेमध्ये होता, चांगल्या शिक्षणामध्ये होता, तो आपलं शिक्षण पूर्ण करून कुठेतरी नोकरी देखील मिळाली असतो. तरी पण तो आपल्या देशातल्या युवकाचं नुकसान होत आहे. कुठेतरी त्यांना आपल्याला न्याय दिला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आपल्या न्यायाधीशानं सांगितलं की या देशातली जे काही बेकार लोक आहेत ते कोकरोच सारखे आहेत, कोकरोच सारखे आहेत. म्हणून अशा कोकरोचाचा विचार करायचा नाही. कोण म्हणते? सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश म्हणतो. त्याच कोकरोचचं नाव घेऊन तो अमेरिकेमध्ये बसलेला अभिजित टिपके महाराष्ट्रात आला, भारतात आला आणि ही सगळी ठिणगी पेटवली. आणि आज पूर्ण देश त्या अभिजित टिपकेनं पूर्ण देश त्या ठिकाणी पुंजून काढून ही सगळी क्रांती उभं. म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे की एक माणूस हे करू शकते तर आपण एवढे सगळे एकत्र आलो का करू नये. आता मी एक सांगेल की यापुढे ज्याच्या वेळेस अशा काही घटना घडतील देशामध्ये, कुठेही अन्याय झाला तर सगळेजण एकत्र येऊ. पक्ष सोडा, पक्ष आज मी एक पक्षात आहे, कुठे दुसऱ्या पक्षात जाईल, तिसऱ्या पक्षात जाईल. भाजप हा पक्ष काय त्यावेळेस नव्हतं का? अटल बिहारी वाजपेयी होते का? अडवाणी होते का? एकनाथ मुंडे नव्हते का? त्याच्या वेळेची लोक ते आपल्या विचारधारेने करायचे. पण हे दोघं जे आहेत ते नेते नाही, गुंडे आहेत. ते गुंडे असल्यामुळे याला विचारधाराच नाही. तेव्हा मला काही भाजपवाल्याची लोकांना सांगायचं आहे, तुमचा भाजप आता राहिला नाही. जेवढे भाजपमध्ये गेले ते सगळे पळून गेलेले लोक बसले. त्यामुळे भाजपवाल्यांनी थोडा विचार करा. तुमच्याही लेकराचा उद्याचा प्रश्न आहे. तुमचेही लेकर उद्या जर शाळेत गेले आणि जर दुसरं वर्ग ज्याला काहीच येत नाही ते वर्ग जर डॉक्टर झालं, आता विजय पाटील म्हणले ते जर डॉक्टर झालं तर आपल्याच लेकराला मारून टाकतो, ऑपरेशन चुकीचं करू. म्हणून भाजपच्या लोकांना देखील माझी विनंती आहे, तुम्ही देखील आता हातात झेंडा घ्या देशाचा. किमान देशासाठी तरी एकत्र या. आपल्या उद्याच्या भविष्याच्या, आपल्या उद्याच्या लेकराबाळासाठी तरी एकत्र या. म्हणून भाजपच्या लोकांना देखील माझी विनंती आहे, कारण तुम्हाला देखील आता कुठे न्याय मिळणार नाही. कारण तिथं दोघांच्या पुढे कोणाला बोलायची हिंमत देखील नाही. म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण, सर्व पक्षी एकत्र या ठिकाणी जमलो. सर्व पक्षाचे मी मुद्दामून या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत. तत्पूर्वी दिल्लीमध्ये परवा त्या लाठी हल्ल्यामध्ये आपली एक भगिनी, एक मुलगी शाळेत जाणारी, त्या मुलीचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. ती 2-4 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. जास्त तिला गंभीर दुखापत झाल्यामुळे ती 2-4 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. तिचं आज सकाळी तिचं निधन झालेलं आहे. म्हणजे एक शहीद या देशासाठी, आपल्या या हक्कासाठी त्या ठिकाणी एका विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शहीद झालेला आहे. शिवसेना असं त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो.